केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी मुंबई IITच्या कार्यक्रमात बोलताना IITच्या नावातील बॉम्बे तसंच ठेवलं, त्याचं मुंबई केलं नाही, हे चांगलं झालं असं विधान केलं. जितेंद्र सिंग यांचं विधान हे सरकारच्या मानसिकतेचं एक प्रतीक आहे असं स्पष्ट दिसतंय. आणि ही मानसिकता काय आहे? तर मुंबई जी मराठी माणसाची होती, तिला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा डाव मराठी नेत्यांनी आणि जनतेने उधळून लावला आणि आपली मराठी मुंबई महाराष्ट्रातच राहिली. त्याबद्दलची एक गेली अनेक दशकं यांच्या पोटात साचलेली मळमळ पुन्हा एकदा बाहेर उकायला सुरुवात केली आहे. खर तर जितेंद्र सिंग यांचा मुंबईशी काही संबंध नाही, ना महाराष्ट्राशी ना गुजरातशी. ते येतात जम्मू मधून, पण आपल्या शीर्ष नेतृत्वाच्या मनात काय चाललं आहे ती ओळखून तसं बोलून शाबासकी मिळवणे हाच त्यांचा उद्देश आहे. या निमित्ताने फक्त मुंबई नाही, तर आता MMR परिसरात राहणाऱ्या तमाम मराठी जनांना माझं आव्हान आहे की आता तरी डोळे उघडा. यांना मुंबई हे नाव खटकतं, कारण हे नाव आपल्या मुंबईच्या म्हणजे मुंबईची जी मूळची देवी आहे तिच्या नावावरून हे नाव घेतलं आहे. त्या देवीची सगळी लेकरं म्हणजे इथे पिढ्यानपिढ्या राहणारी मराठी माणसं, तुम्ही आणि तुमचं शहर यांना खुपतंय. आज केंद्र सरकारने तिकडे चंदीगड शहर पंजाबच्या हातातून काढून घ्यायचा प्रयत्न केला. त्याला सर्वपक्षीय विरोध झाला, म्हणून त्यांनी माघार घेतली. पण ती तात्कालिक माघार आहे. असाच काहीतरी डाव मुंबईच्या बाबतीत 100% शिजत असणार. मुंबई नको, बॉम्बेच हवं, यातून हळूच हे शहर ताब्यात घेण्याचा प्रयत्न नक्की सुरू आहे. आधी मुंबई आणि मग संपूर्ण MMR परिसर ताब्यात घेऊन तो गुजरातला जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. तेव्हा मराठी माणसा जागा हो. इथे आधीच केंद्रीय हस्तक उद्योगपती इत्यादींनी काय काय ताब्यात घ्यायला सुरू केलं आहे हे आपण रोज पाहतो आहोतच. आता तरी मराठी माणसांना हे कळायला हवं.